खांदा वसाहतीमधील प्रभाग क्रमांक 14 मध्ये महायुतीच्या उमेदवारांना मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे। पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी प्रभाग 14 मध्ये उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महायुतीचा विजय निश्चित असल्याचे ठामपणे सांगितले। या परिसरात ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांचा पाठिंबा महायुतीच्या उमेदवारांना मिळत आहे। ताफ्यामुळे सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। खांदा वसाहत येथे झालेल्या या जोरदार प्रचारादरम्यान प्रभाग 14चे उमेदवार इक्बाल हुसेन काझी, सारिका अतुल भगत, सतीश दत्तात्रय पाटील आणि रेणुका मयुरेश नेतकर यांच्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मतदारांशी संवाद साधला। महायुती केवळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असून हे चारही उमेदवार आपल्या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहेत असे आश्वासन त्यांनी दिले। तसेच येत्या 15 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले। हे आता आपण गावात आलो आणि गावकऱ्यांनी आपलं जो अतिशय उत्साहानं प्रचंड असं स्वागत केलं आहे त्याबद्दल मी पहिल्यांदाच अभिनंदन करतो। हा उत्साह आहे अबाल वृद्धांचा, लहान मुलांपासून वृद्ध आणि तरुणांपासून सगळ्यांकडनं माता बहिणीकडनं सुद्धा अतिशय मोठ्या उत्साहाने आपलं स्वागत केले जात आहे। जाग्या जागेवर आरती केली जात आहे, ओवाळणी केली जात आहे। चारही उमेदवार आपले जे आहेत ते चारही उमेदवार घराघरात जाऊन सर्वांना नमस्कार करत आहेत आणि आपल्याला इथला हा उत्साह पाहिला की आपण प्रचंड मतांनी निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची खात्री आपल्याला इथं भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, SPI ही महायुती जी आहे ती आपल्या विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवत आहे। पालखीला पुन्हा मतदान देतात आपल्याला, त्या पालखीला पण यायचं आहे, नाचायचं आहे 2 वेळा पालखी आणि निवडून आल्यावर दोन्ही वेळेला आपल्याला कल्पना आहे या देशानं आज तिसरी आर्थिक सत्तेच्या दृष्टीनं जगामध्ये तिसरी आर्थिक सत्तेच्या दृष्टीनं प्रगती केलेली आहे। आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास होत आहे। अनेक प्रकारच्या संधी तरुणांना, महिलांना आणि त्यांच्याकडे अनेक सुविधा तिथं आज दिल्या जात आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला एक कल्पना येईल की सर्वांच्यामध्ये या निवडणुकीतील उत्साह आहे आणि भाजपा महायुतीच्या मागं सर्व ताटपणानं उभं राहिलेली आहेत आणि त्याच्यामुळं आज या गावामध्ये आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे। प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक कॉलनीमध्ये आपल्याला, बिल्डिंगमध्ये आपल्याला प्रतिसाद मिळतो आहे आणि हे चारही उमेदवार जे आहेत हे अतिशय कामाचे आहेत। प्रत्येकानं काम करून दाखवलेलं आहे आणि ह्याच्या पुढं आमदार प्रशांत ठाकूर आणि महायुतीच्या सर्व उमेदवाराखाली आपले मोदी साहेब आणि फडणवीस साहेबांच्या आदेशाप्रमाणे आपल्याला पाहिजे त्या सुविधा इथे मिळू शकतात। अनेक प्रोजेक्ट आपल्याकडे आलेले आहेत, पुढे येत आहेत, तरी आपण सर्वांनी भाजपाचं, महायुतीचं चिन्ह ह्या इथे चारही लोकांचं आपल्या कमळ आहे, त्या कमळ चिन्हावरील बटन दाबायचं आहे आणि महायुतीला प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आहे। प्रचारादरम्यान ठिकठिकाणी महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून स्वागत केले आणि विजयाचा आशीर्वाद दिला। यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जय म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा खरत, वर्षा ठाकूर, माजी नगरसेवक मुकीत काझी, गणपत म्हात्रे, माजी नगरसेविका हेमलता म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, RPIचे शहराध्यक्ष निलेश सोनावणे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रात महायुतीचा प्रचार आता वेगवान झाला असून खांदा वसाहतीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचार करण्यात आला।